नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर तुमच्यापैकी बरेच जण कारल्याची भाजी कडू होते म्हणून कारल्याची भाजी खात नाहीत. जर तुम्ही माझ्या अशा पद्धतीने जर तुम्ही ही कारल्याची भाजी जर केलात, तर मुलं देखील आवडीने खातील आणि मागून-मागून ही भाजी खातील. एवढी चविष्ट आणि खमंग ही भाजी बनून तयार होते. अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केलात, तर अजिबात ही भाजी कडू होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने जर एकदा जर कारल्याची भाजी जर केलात, तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही ही भाजी देऊ शकता. तर रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चटपटीत कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कारली घेतलेली आहेत. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 पाव किलोच्या प्रमाणामध्ये ही कारली घेतलेली आहेत. तर बाजारमध्ये गेलं की बऱ्याच प्रकारचे कारली आपल्याला बघायला मिळतात. तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे पांढऱ्या कलरमध्ये हे कारली घेतलेली आहे. जर तुम्हाला हिरवी भेटली तर हिरव्या कलरची पण कारली घेऊ शकता. तर हे कारली छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला या कारल्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. तर हे चकत्या करत असताना फार जास्त पातळ करायचं नाही. आपण जर भाजी केलो तर ते चकत्या चुरा होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने थोडे जाडसरच आपल्याला या कारल्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने या कारलीचा देठाकडचा दोन्हीकडचा भाग कट करून घेतलेला आहे आणि चकत्या करून घेतलेल्या आहेत. तर उरलेल्या सगळ्याच आपण कारल्याच्या पूर्णपणे चकत्या करून घेणार आहोत. तर या कारल्याच्या चकत्यामधल्या आपल्याला बिया काढून टाकायचं आहे. जर तुमची या ठिकाणी कारली जर कोवळी असेल, तर तुम्ही त्यामधल्या बिया तुम्ही नाही काढून टाकलात तरी पण चालेल. बरेच जण काय करतात ना, बिया न काढताच ही कारल्याची भाजी करतात. तर खरा कडूपणा तर या कारल्याच्या सालामध्ये असतो, बियामध्ये अजिबात नसतो. म्हणून तुम्ही या ठिकाणी बिया न काढून घेता जर ही भाजी केलात तरी पण चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे हे कारल्याच्या चकत्यामधले मी अशा पद्धतीने बिया काढून टाकले आहेत. थोडे निबर आहेत म्हणून मी हे बिया काढून टाकले आहेत. जर तुमची कारली कोवळी असेल तर तुम्ही बिया न काढता हे कारल्याची भाजी करून घेऊ शकता. तर इथे मी कारल्याच्या सगळ्याच चकत्यामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. तर हे कट करून घेतलेली आपल्याला कारली एखाद्या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या कारल्याचा कडूपणा घालण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे आपल्याला यामध्ये 2 चमचे इथे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. बरेच जण या कारल्याला मिठाच्या पाण्यामध्ये एक अर्धा तासासाठी भिजू घालून ठेवतात. तर इथे मी मीठ आणि लिंबाचा रस घालून अशा पद्धतीने या कारल्याला छान मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे या कारल्याला लिंबाचा रस आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मुरवण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर आपल्याला लगेचच हे चटपटीत आणि आपलं झणझणीत कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे. एक 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक मूठभर देठासहित कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. देठासहित कोथिंबीर घालून घेतल्यामुळे आपल्या वाटणाला किंवा आपल्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून देठासहित कोथिंबीर घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा न घालता आपल्याला हे जाडसर वाटण बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे. असं वाटण बनवून घेतल्यामुळे आपल्या कारल्याच्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून कारल्याची भाजी बनवत असताना अशा पद्धतीचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इकडे आपण हे कारली 10 मिनिटासाठी मुरवण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे आपली मस्त एक 10 मिनिट ही कारली मुरली गेली आहे. तर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं ना, यामधला कडूपणा पण जातो आणि जे जास्तीचं मीठ आहे, ते मीठ पण या पाण्यामध्ये रिलीज होतं. म्हणून आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे. बरेच जण म्हणतात, की यामध्ये पाणी घातल्यामुळे याच्यामधलं पोषण मूल्य निघून जातं. पण सगळे निघत नाहीत, थोडे निघतील. पण भाजी चवीला कडू लागत नाहीत म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि कारली पण छान मोरून घेतलेली आहे. तर लगेचच आपण भाजीला फोडणी देऊयात. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आणि कारल्याच्या भाजीला शक्यतो तेल जास्तीचं घालायचं आहे. तेल घातल्यामुळे पण कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी होतो म्हणून कारल्याच्या भाजीला तेल थोडं आपल्याला जास्तीचं वापरायचं आहे. तर इकडे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे.
त्याचसोबत इथे एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं आणि मोहरी छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर हे वाटण परतत असताना आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनिटामध्ये हे वाटण आपलं छान परतलं जातं. तर बघू शकता आपल्या इथे मस्त हे वाटण छान परतलं गेलेलं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर इथे आपलं हे छान वाटण परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. तर हे साठवणीचं घरातलंच मी हे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. तर हे मसाले घालून आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण लिंबू घेतला होता, त्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ते फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जे आपण कट करून घेतलेली कारली आहेत, ते कारली आपल्याला यामध्ये पाणी निथळून आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कारली घालून आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हे कारली या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्की करून बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केला तर अजिबात ही कारल्याची भाजी कडू होत नाही. तर हे मसाल्यामध्ये कारली छान परतवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला जर घालायचा नसेल, तर तुम्ही ज्यावेळेस वाटण बनवतो त्यावेळेस त्यामध्ये हिरवी मिरची घालून, हिरव्या वाटणातली पण हे कारल्याची भाजी केला तरी पण चवीला छान लागते. तर या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हे कारल्याची भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. अधूनमधून मी या कारल्याला थोडंसं परतवून घेतलं होतं. तर इथे एक चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे. कारण आपण अगोदर जर हे शेंगदाण्याचं कूट जर घातलात, तर ते शेंगदाण्याचं कूट कढईला चिटकून बसतं. म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घालून एक 2 मिनिटभरासाठीच आपल्याला हे मंद गॅसवर हे भाजी छान परतवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी हे भाजी थोडं पातळसर किंवा ग्रेव्हीदार जर बनवायचं असेल, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलात तरी पण चालेल. नाहीतर तुम्ही ज्यावेळेस कारली शिजायला ठेवतो ना, त्यावेळेस तुम्ही पाणी घालून ही कारलीची भाजी शिजवून घेऊ शकता. तर बघू शकता आपली इथे हे छान मस्त झणझणीत आपली इथे कारल्याची भाजी छान परतली गेलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान मिक्स केल्यानंतर आपण इथे या स्टेजला गॅस बंद करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपली या कारल्याच्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि इथे आपली मस्त झणझणीत आणि आपली इथे चटपटीत चवीची कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे मी अजिबात गूळ, साखर न घालता हे कारल्याची भाजी करून घेतलेली आहे. जर तुम्हाला या भाजीमध्ये जर थोडासा गूळ घालून किंवा साखर घालून घ्यायचं असेल, तर 1-2 चमचे या भाजीमध्ये गूळ घालून घेतला तरी पण चालेल. तर आमच्याकडे या कारल्याच्या भाजीला गूळ, साखर अजिबात न घालता हे भाजी करतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केलात, तर ही अजिबात भाजी कडू होत नाही. तर इथे आपली मस्त हे कारल्याची भाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर अशी ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत जरी खाल्लात, तर चवीला एकच नंबर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.